त्याला अति शांतपणे शिकू नका, नाहीतर त्याच्या लक्षात येईल आपल्या डिअर कुठं जाते. बदनाम होता येईल. ज्याला आनंद वाटेल असं काहीतरी करा. आपण आनंद त्याला देत नाही आणि स्वतः आनंदी राहत नाही. आपला आनंद ट्रेनिंग साहेबांनी जर पत्र पाठवलं, बरं केंद्र प्रमुख साहेबांचं काय असतं ते माहिती मागवा. अहो तुम्ही त्यांनी किती सांगितलं ना मागवा, देऊ नका ना. देऊ नका. ते म्हणतात दिली का माहिती तोपर्यंत दुसरी आली. अहो हे चक्र आहे, जलचक्र. त्याच्यासाठी एवढं टेन्शन घ्यायचं काय काम आहे. आणि एकदा पहिलीला मुलगा आला की 10 वर्ष तोच आहे ना. का तो काय बदलत राहतो. पहिलीला देतोय 10वीला पण ते. मग हे अध्ययन पहिलं तुम्ही हे डेव्हलप करा. पहिलीचा विद्यार्थी जसा आहे तसा तो 10वीचा पण आहे. वेगळं असं काही नाहीये. पण आपण काय करतो, असं टाचून काढतो. मॅडमला सवय टाचून काढायची. आज मुलांना धडा शिकवला, त्यांना कळला का नाही गॅरंटी नाही. त्यांना आनंद वाटला पाहिजे. त्या मुलाला डिजिटल फळा शिकवण्यापेक्षा त्याचा मेंदू डिजिटल करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपण तसं करत नाही ना. तसं आपण करत नाही. आपण त्याच्या हातात ते गुगल देतो आणि ते गुगल बाबाला प्रश्न विचारतो, माझे सरकारी रिटायर लागणार आहे. तुम्ही कधी रिटायर होईल त्याला अगोदरच माहित राहतो, कारण ते गुगल सांगतो बरोबर कधी रिटायर होणार आहे. तर माझा शिक्षक रिटायर होऊ शकत नाही असं ब्रेन होत आहे. आणि शिक्षक हा कधी रिटायर नसतो. आणि शिक्षकाचा ते बोर्ड लावणं बंद करा तुम्ही. शिक्षक सेवा पूर्ती झालं की आता बोर्ड आणि ते बाकीचेच आहेत. त्याच्यामुळे दुःख काय होतं, जपानमध्ये सेवापूर्तीचे बोर्ड लावले जात नाही, त्याला सेवा दिली जाते रिटायर झाल्यानंतर. आणि अंगणवाडीची जी सेविका आहे तिचं शिक्षण हे बीएससी असतं, एमएससी असतं. ती बीएससीच नाही तर ती पूर्ण डॉक्टर असते, डॉक्टरेट असते. ती 18 पदव्या असतात तिला. 18 माझ्याकडे पुस्तक आहे. 18 पदवी असतात. 18. त्याच्यामुळे ती मुलं विकसित आहेत. हो आपल्याकडे आहे का मुलं बघा, खिचडीमध्ये ते वाटाणे असतात ते पाण्यात टाका. देशपांडे साहेब ते खाली गेले पाहिजे का वर आले पाहिजे. जपानची मॅडम सांगते ते खाली गेले पाहिजे, कारण खाली गेले म्हणजे ते सकस आहे, म्हणजे मुलांचा ब्रेन चांगला राहणार आहे. तुम्ही अंगणवाडीचे वाटाणे घ्या, पाण्यात टाका, ते असे वर येतात. मॅडमला विचारलं, मॅडम हे वाटाणे असे वर काय येतात. तर मॅडमने सांगितलं, काका हे वाटाणे जे खातात ते 8वी पर्यंत असेच वर जातात. असंच आपल्याला कितवाचा असा आहे असं मुलाने कधीच म्हणू नये. सरांचा पिरियड संपला असं त्याच्या शब्द म्हणजे त्याच्या मुखात सुद्धा येऊ नये. सरांचा पिरियड संपूच शकत नाही अशी मुलं जन्माला आली पाहिजे. अशी मुलं आपण निर्माण केली पाहिजे. आपल्याकडे काय चाललंय, मॅडम कधी पिरियड संपतो, कारण का पिरियड हे कधी संपलेले नसतात. मराठी ही अशी भाषा आहे की जगातल्या कोणत्याही विद्यापीठात ती भाषा बंद पडू शकत नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभ्यासक्रम हा इस्रायलमध्ये, आणि इस्रायल लोक ती डेव्हलप करतात. आणि तुम्ही यवतमाळचे म्हणून असं डोक्याला असं टेन्शन घेऊ नका. तुम्ही काय पुण्यापेक्षा कमी नाही, पण आपला यवतमाळचा माणूस पुण्याला जर गेला की तो असा थोडासा खंडित राहतो, एकटाच राहतो झाडाखाली. कुठून आला रे, आर्णीतून आलो. अरे आपली पण बरणी बाहेर काढलं. आपण पण फार मोठी माणसं आहोत. यवतमाळ म्हणजे काय असं साधं सुद्धा नाहीये. अहो इथली रिच माती आहे, तर ध्यानात ठेवा, इथली माती जपानला गेलेली आहे तुमच्या आर्णीची. इतकं साधं सोपं गणित नाहीये, कारण ही मातीचा 1 इंच लेअर अद्याप आहे भूगोलामध्ये. तयार होण्यासाठी 800 ते 1200 वर्ष लागतात. म्हणून एक झाड लावण्यासाठी मुलाला 1000 वेळा विचार करायला लावा आणि मग एक झाड लावा. आपल्याकडे काय चाललंय, एकदाच लोक विचार करतात आणि 1000 झाडं लावतात. झाडे अशी लावतात कागदपत्री. का हो, तुमच्या केंद्रात झाडं लावली. मॅडम तुमच्या केंद्रात आम्ही तर मागच्याच वर्षी. बरं झाड बी असं लावलंय त्याचा पाला ना कुजत नाही, काय कुजतच नाही.
आणि त्याचा पाला बकरी खात नाही. मी विचारलं 12वीच्या मुलाला, निलगिरीच्या झाडाचा पाला बकरी का खात नाही? तर त्याने मला सांगितलं, बाबा ती बकरी बिंडोक आहे. नंतर माझ्या लक्षात आलं की बकरी बिंडोक नाहीये, हा कॉन्व्हेंटचा बोकड बिंडोक आहे. तर मराठीच्या मुलाला लगेच सांगितलं तो का खात नाही, त्याचा वास आहे, उग्र वास आहे. आणि मी तुम्हाला हसवायला आलेलो. का तुम्हाला हसवायला आलं? आमच्याकडे केंद्र प्रमुख आहेत, मला घेऊन जातात शिक्षण प्रमुखाला, म्हणून तुमच्या सगळ्या आल्या मला माहिती. हसाव शिक्षण अधिकाऱ्यांना हसतात, गट शिक्षण अधिकारी हसले, शिक्षण अधिकारी हसले, शिक्षक हसले, मॅडम हसल्या, पण जे केंद्र प्रमुख मला घेऊन गेले होते ते तसे हसायलाच नाही. म्हणलं साहेब तुम्ही का हसत नाही? पण हा सगळा खर्च फक्त ना खर्च केल्यानंतर आनंदात मी निर्माण होतो. उलट तुम्ही बिल देणारा माणूस बघा कसा दुःखी राहतो आणि बिल खाणारे कसे आनंदी राहतात. दोन प्रकारे. कसं परीक्षा घेणारा शिक्षक आणि परीक्षा देणारा शिक्षक दोन प्रकारे. हा, मुलांचं बिल देतो ना आपण, लेटर देतो ना, तुला कमी मार्क आहेत, तुला जास्त मार्क आहेत, हे त्याला सांगूच नका तुला किती मार्क आहेत. अध्यंतर त्याचा तुमच्याजवळ ठेवा, तुमच्याजवळ ठेवा. मी शिक्षक नाहीये, मी मार्गदर्शक नाहीये, आणि मी तुम्हाला हसवायला याच्यासाठी आलो. आपले देशपांडे साहेबांच्या पाया पडलो, त्यांना म्हणलं फक्त 5 मिनिटं मला द्या, मला शिक्षकांना हसवायचंय. का हसवायचंय? मग त्यांना अगदी हृदयापासून सांगितलं की शिक्षक मायबापांना हसवल्यानंतर मला परमेश्वराला हसवल्याचा आनंद मिळत असतो. मी ज्यावेळेस मुलगी बघायला गेलो तिला हसवलं, त्याचं फळ अजून भोगतो.